राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज चालोय मी नवीन व्लॉग घेऊन. आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे आपला आणि आज आलोय आम्ही कोबलेन्स सिटीला. मागे बघू शकता तुम्ही. तर कोबलेन्स ही जी सिटी आहे ती आपल्या जर्मनीमध्ये आहे आणि जर्मनीच्या जी राईन रिव्हर आहे आणि मॉझल रिव्हर, तर ह्या दोन रिव्हरचा इथे संगम होतो. जसं आपल्याकडे ऋषिकेशला त्रिवेणी संगम आहे तसा इथे द्विवेणी संगम आहे. तर तोच बघायला आज आम्ही सगळे आलोय आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो त्रिवेणी संगम, परत कोबलेन्स सिटी आणि ह्या सिटीमध्ये बरेचसे बाकीचे लुडविक म्युझियम आहे. परत ही जी जागा आहे जिथे मी आलोय तिथे रिव्हरचं संगम तर होतच आणि इथे डॉयचं एक म्हणून एक जागा आहे. तर मी तुम्हाला आज ती दाखवतो. तर चला स्टार्ट करूया आजचा व्लॉग आणि मी तुम्हाला दाखवतो इथली कोबलेन्सची जागा, जी की मला खूप आवडते. बिकॉज दोन मेन गोष्ट म्हणजे एक तर संगम आणि इथे दुसरं जे आहे ते वरती इथे रोपवेनी तुम्हाला जाता येतं. त्या रोपवेवरनं तुम्ही वरती जाऊन मस्तपैकी सिटीचा आनंद घेऊ शकता आणि त्या रोपवेचा आनंद घेऊ शकता. सो चला स्टार्ट करूया आजचा व्लॉग. वेळ न वाया घालवता मी तुम्हाला दाखवतो कोबलेन्सचा ही जागा. लेट्स गो. स्टार्ट कोबलेन्स. हे जे आहे इथे डॉयचे एक तिथे आपल्याला जायचं आहे. राईन रिव्हर जी आहे ती ही आहे आणि लुडविक म्युझियम ब्ला 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 वॉसर स्पील. सो चला. ला ला ला. तर त्या तिथे जिथे फ्लॅग्स दिसत आहे तुम्हाला तिथे आपल्याला जायचंय. तर वॉक करत करत आपण आता जाऊया गार्डन मधनं मस्त. बँग बँग बँग. हॅलो. बसा बसा बसा. वेलकम टू अवर चॅनल आणि वेलकम टू अवर ब्लॉग. काही माहिती देऊ शकता का तुम्ही? काय आहे का तुम्हाला माहिती? द्वितीय संगम आहे पण मॉन्युमेंट. ओके. आमचा मेन प्लेअर यायचं बाकी आहे ना. मेन प्लेअर आहे त्याला सगळी माहिती असते. तो आम्हाला सांगतो. आमचा टुरिस्ट गाईड विक्रांत भाऊ. सो तो आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट माहिती कळेल. मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत मला जेवढं माहिती मी तुम्हाला दाखवतो आणि सांगतो. चल. त्याच्या फ्रंट साईडला आपल्याला जायचंय. तर हे जे वरती तुम्ही म्युझियम बघताय ते आहे कायझर विल्यम मेमोरियल. सो कायझर विल्यम वन जो राजा होता
त्यांनी 1891 मध्ये त्याची डेथ झाली आणि त्याच्या डेथ नंतर त्याचा जो ग्रँडसन होता कायझर विल्यम II, तर त्यांनी ही जागा चूज केली एक मॉन्युमेंट बनवण्यासाठी त्यांच्या आठवणीमध्ये. आणि मग जाऊन डॉयच्या एक क्रिएट केलं होतं, म्हणजे जर्मन कॉर्नर क्रिएट झाला होता. सो ऑगस्ट 31, 1897 मध्ये हे क्रिएट केलं होतं. ही जी मॉन्युमेंट आहे कॉपरची मॉन्युमेंट ती बनवली होती. बट मार्च 1945 मध्ये ही जी जागा आहे, ही जे मेमोरियल आहे ते डिस्ट्रॉय झालं होतं, तर त्याला रिबिल्ड करावं लागलं. आणि ह्या मॉन्युमेंटचं जे रिकन्स्ट्रक्शन होतं ते 1993 मध्ये परत कम्प्लीट केलं. तर ही 37 मीटर हाय जी मॉन्युमेंट बनवलंय ही आता एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर झाली आहे 2002 पासून. आणि तेव्हापासून इथे जवळपास एव्हरी इयर टुरिस्ट ट्रॅव्हल करतात, व्हिजिट करतात. 2 मिलियनच्या वरती असं डॉक्युमेंटेड आकडा आहे. आता मला खरं माहीत नाही, बट जेवढं मला माहिती आहे की खरंच इथे खूप लोक येतात, ट्रॅव्हल करतात आणि ह्या मॉन्युमेंटला व्हिजिट करतात. तर चला, एवढाच इतिहास मला माहिती आहे जेवढा मी वाचला होता. आता याच्यावरती मी तुम्हाला जास्त काही डिटेल्स सांगत नाही, कारण की तुम्हाला जागा बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे हे मला माहिती आहे. सो चलो लेट्स गो. अरे काय बसले, चला. आजकालची युवा पिढी मोबाईलमुळे वाया गेली. मी सांगतो ना, मी इतिहास सांगितलं. हा व्हिडिओ तुम्ही बघितला का तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल. ओके, तोपर्यंत तेवढी माहिती देतो आणि विक्रांत यांची वाट बघतो. तोपर्यंत तुम्ही टाइमपास करा आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. चला मंडळी, तर आता यांना मी सगळी माहिती दिली आहे, ते खुश झाले माझी माहिती ऐकून. तुम्हाला पण माहिती दिली मी. आता तुम्हाला मी दाखवतो ऍक्च्युली जागा. Ja, maar dat roept al ik voor de graf. Wat dan eigenlijk voor de graf? Ja, hebt het van die op. Alles gut. तर आहे आपला नाही म्हणजे कायझर विल्यम राजा. सो आता आपण जाऊया टोकावरती. तिथे जर्मनीचा फ्लॅग लावलाय आणि तिथून मग मी तुम्हाला दाखवतो तो जो रिव्हरचा जो संगम आहे तो. तर मला एक शिप दिसली इथे, ती शिप मी तुम्हाला दाखवतो. आणि हा आहे तो रोपवे जो मी तुम्हाला सांगत होतो की या रोपवेनी वरती जाऊन पण आपल्याला सिटीचा व्ह्यू दिसतो. ते आले का तुम्हाला ह्या स्पॉटवरती यायला तर काही पैसे नाही आहे, फ्री आहे.
बट आय थिंक त्या रोपवेला जाण्यासाठी तुम्हाला लेफ्ट हँड साईडला जावं लागतं आणि तिथून मग त्याचं स्टार्टिंग पॉईंट आहे जो की तुम्हाला वरती घेऊन जातो. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही गेलो होतो. त्याची आय थिंक 13 युरो समथिंग आहे त्याची फी. मी शुअर नाही आहे, पण मी मागच्या वेळेस जेव्हा बघितली होती, आता म्हणजे वाढू पण शकतं प्राइसेस. सो मागच्या वेळेस 13 युरो होती. आणि हा स्पॉट ॲक्च्युली खूप बघण्यासारखा आहे बिकॉज हा जर्मन कॉर्नर जो आहे तिथे एक तर सगळ्यात भारी गोष्ट आहे, आय डोंट नो आता ते दिसेल की नाही, बट 2 नद्यांचे जे संगम आहे तो एक्झॅक्ट दिसतो इथे. सो चलो आता तिकडे जाऊया फायनली. हॅलो लेडीज, हॅलो लेडीज, कुठे आहे ते संगम? पण लाईन दिसायला पाहिजे ना. तेच तर इथं मध्ये दिसलं होतं मागच्या. तो ग्रीन पॉइंट त्याच्यासाठीच लावलेला आहे का? नाही मी पण आता कलर डिफरन्स दिसत नाही. पण वाव शिप आली. नाही ते जेवायचं काय म्हणत होती? तू जेवायचं काय म्हणत होती? आता काय प्रश्न विचारला तुम्हाला? कोणती रिव्हर आहे? ही राईन रिव्हर आहे आणि इकडं मोझेला रिव्हर आहे. मोझेला नाही, मोझेले. हे बघ थोडं इकडं तिकडं होऊ शकतं. मी पण माणूस आहे. प्रत्येक गोष्ट करेक्ट इन्फॉर्मेशन देणं थोडं यार 19-20 चलता है यार. माणूस प्रयत्न करू राहिला ते महत्वाचं आहे. वाव, आय थिंक ही मोझेल रिव्हर फ्रान्सची आणि राईन रिव्हर आपली ना. राईन तर आपली आहे, शुअर माहिती आहे. फ्रान्स. हा हे बघा, ही पण इन्फॉर्मेशन मी करेक्ट देतोय. आमचा प्लेअर येत नाही रे, नाही तर आमचा मेन प्लेअर आहे ना इन्फॉर्मेशन वाला, तो कुठं गायब झाला काय माहिती. एक तर तुम्ही 2 मेन प्लेअरला असं पाठवलंय का ते दोघांकडनं. हा नाही, त्या दोघांकडनं लवकर यायची अपेक्षा म्हणजे न केलेली बरी. तर असा विषय आहे मित्रांनो. आता बघू. हे आपल्या रोपेने वरती गेलो होतो तेव्हा आपण 13 युरो दिलं तिकीट. आठवत नाही, तोच तर प्रॉब्लेम आहे. काय क्या ब्लॉगर बनेगा रे तू. 2-3 वर्ष आधी गेलो होतो. खरं आहे बरं तसं. बट ठीक आहे. हा मी इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. राजा बाबा सकत. तर मित्रांनो, आय डोंट थिंक सो की आम्ही वरती जाणार आहे. बिकॉज आम्ही मागच्या वर्षी जाऊन आलेलो आहे आणि वरती रोपवेचा एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तर भारी आहे. बट मला नाही वाटत की मी जाईल. सो आता इथून वरती जाऊन आम्ही जरा थोडेसे फोटो घेऊ. कुठे आहे ते दोघं? हां आले मित्र आले. Ciao! Mach's gut!
आले आमचे मेन प्लेअर आले. इकडे 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 नाही प्लीज प्लीज. अरे माहिती तुझी तुला मिस करत होता आम्ही. फक्त माहिती दे ना आम्हाला. काय काय विषय हे संगमचा काय ते सांग फक्त. नीरा नदी, भीमा नदी, चंद्रभागा समोर. अरे आणि राईन आणि मोझेलचा काय विषय. मोझेल ही राईन आहे आणि मग समोर जाऊन ही राईन म्हणून याला जाते स्वित्झर्लंडला. आणि एक जी जाती या साईडनी ना फ्रान्स वरून येणारी अशी. कुठे फ्रान्स. फ्रान्स थोडं जोरात बोल. फ्रान्सला जाते हा. आणि स्वित्झर्लंडला जाते. आणि जर्मनीची कुठली. राईन रिव्हर ना. जर्मनी अच्छा पुढे दोघं मिळून स्वित्झर्लंडला. नाही 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 एक राईन फक्त स्वित्झर्लंड जाते. ओके. आणि ही जी ही फ्रान्सला जाते मोझेल. ओके असा विषय. आणि या राजाचं नाव काय. राज्याचं ना राजा राजा राजाचं नाव विल्यम रोजर. बघावं लागेल. मी सांगितलं तसं काय टेन्शन. असं जस्ट चेक करत होतं तुझं हे. नॉलेज. मग युपीएससी युपीएससी क्रॅक केली भाऊनी. चेष्टा थोडी आहे. म्हणजे युपीएससी ज्यांनी क्रॅक केली त्यांना फुल रिस्पेक्ट. पण त्यांनी अटेम्प्ट केलेली युपीएससी. असं आम्ही त्याला मजा घेत राहतो. तर चला मित्रांनो आता इथून थोडंसं पुढे जाऊया आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो. तोपर्यंत एन्जॉय.